नमस्कार, माझं नाव बशीर शानूरभाई मुलाणी, कानूर मेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझी शेती 7.5 एकर. 7.5 एकरापैकी 1 एकरामध्ये मी शेवगा आंब्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चिक्कू, तुमचं संत्रा, मोसंबी आणि डाळिंब, लिंबू एवढी झाडं लावलेली आहेत मी ना. शेवग्याची एकूण रोपं 500 लावलेली आहेत आणि सीताफळ 500 आणि बाकीचं मग आंबा 50, चिक्कू 50 आणि संत्रा 25 आणि चिंच पण आहे त्याच्यामध्ये 25 चिंचा लावलेत ना. माझं गेल्या वर्षीपासून शेवग्याचं म्हणजे उत्पादन चालू झाले तर बऱ्यापैकी यंदा मला आर्थिक लाभ झाला त्याचा ना. उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत झाली, परंतु पहिल्यांदाच असल्यामुळे थोडंसं कमी प्रमाण आहे. आता यंदा छाटणी केलेली आहे, मग पुढच्या वर्षी बघू त्याच्यामध्ये आणखी उत्पन्न वाढेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे तर पीक याच्यामध्ये मी हरभरा घेतला आणि भाजी घेतली, मेथीची भाजी. ही 2 पिकं मी यंदा पहिल्यांदाच आंतरपीक म्हणून घेतली. तर हरभराही मला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात झाला आणि मेथीचे मला भाजीचं उत्पन्न मिळालं. म्हणजे तर हे कसं आहे, आमची शेती थोडीशी याची प्रत कमी आहे ना, म्हणजे खडकाळ जमीन आहे आमची. खडकाळ जमिनी म्हणजे इतर पिकं काही जास्त प्रमाणात येत नाहीत, पण फळबाग जर केली तर फळबागामध्ये कष्ट कमी आणि ठिबक वगैरे केले. आम्हाला त्या ॲग्रो कंपनीने ठिबक वगैरे दिलेले आहे. ॲग्रो रेंजर कंपनी जी आहे धामारीला, त्यांची शाखा आहे. धामारी तालुका शिरूर आमच्या गावाशेजारीच आहे ते. तर तिथून आम्हाला माहिती मिळाली की इथं त्यांची शाखा आहे. तिथे जाऊन आम्ही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आम्हाला ही रोपं त्यांच्याकडून मिळाली. नंतर पुढच्या वर्षी आम्हाला ठिबक म्हणून त्यांनी ते प्रकरण करून दिलं आणि ठिबक दिलं आम्हाला.